वसा जनसेवेचा. गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पैनगंगा नदी ओसंडून वाहत असल्याने आज सागवन ते नांद्राकुडी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे. या रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. पैनगंगा नदी ही बुलढाणा जिल्ह्यातील अजंठा डोंगर रांगेत बुलढाणा पठार मड परिसरातून उगम पावते आणि हीच पैनगंगा नदी पुढे बुलढाणा तालुक्यातील सागवन, नांद्राकुडी आणि येडगाव परिसरामधून वाहत पुढे जाते. गेल्या 2 दिवसांपासून सततच्या पावसामुळे येडगाव धरण, सागवन, नांद्राकुडी परिसरात पैनगंगेची पाणी मोठ्या वेगाने वाहत आहे. त्यामुळे येडगाव धरणावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अशीच सागवन नांद्राकुडी रस्त्याची स्थिती असल्याने येथील ही रहदारी धोक्याची घंटा ठरली आहे. येडगाव धरण 82% भरले आहे. पाऊस असाच बरसत राहिला तर पैनगंगा नदीला आणखी पूर येऊन येडगाव धरण 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. येडगाव धरण 82% भरल्यामुळे बुलढाणासह ग्रामीण भागासह शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.